तो आता इथं बघा, लेट्स से की आपल्याकडे स्केचअप मॉडेल ज्यावेळेस आपण सर्च करतो, डाउनलोड करायचं तर माहित झाले सगळ्याला वेअर हाऊस. हाऊ टू डू दॅट? कदम सांगा बरं. हे स्केचअप मॉडेल सर्च करायचं. स्केचअप मॉडेल जरी टाकले किंवा डायरेक्ट 3D वेअर हाऊस, डायरेक्टली आपण इथं क्लिक केलं 3D वेअर हाऊस, आय कॅन सिलेक्ट, गो टू दॅट ऑफिशियल वेबसाईट. इथं साइन इन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. साइन इन असेल तर ते ऍक्सेस ते देतात आपल्याला डाउनलोड करायचं. ऍक्सेस दिल्यानंतर आपल्याला इथं जसं की आता जे पण तुम्हाला पाहिजे इथं सर्च करायचं आपल्याला. इथं सर्च केल्यानंतर इथं कॅटेगरी खूप सारे येतील. सो जे पाहिजे तुम्हाला ते तुम्ही डाउनलोड करू शकता तिथं. आर्ट्स वगैरे वेगवेगळे इंटेरियरला लावण्यासाठी. जसं की मी हे सॅम्पल पिक केलं इथं, आय कॅन जस्ट क्लिक ऑन डाउनलोड ऑप्शन, स्केचअप फाईल. आवाज येतो ना वर तिकडं? हो हो सर, येतोय येतोय. स्केचअप मॉडेल वैष्णवी. सो अशा प्रकारे आपण डाउनलोड करतो इथून. ठीक आहे, जे पण तुम्हाला डाउनलोड करायचं जस्ट यू कॅन सर्च हिअर. खूप सारी मोठी लायब्ररी असल्यामुळं व्हरायटी आपण देऊ शकतो प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वेगवेगळे. जे पण पाहिजे तुम्हाला जस्ट क्लिक हिअर डाउनलोड. आणि हे परमनंटली आपण आपल्या पीसी मध्ये ठेवतोय, जसं की डाउनलोड झालं. आणखीन काय लागणार आहे आपल्याला? आपला प्रोजेक्ट जर ओपन केला आपण, सो आय कॅन सी हिअर कार, डायनिंग सेट. अकॉर्डिंग टू 4 सीटर 6 सीटर जसं जसं पाहिजे, जागा कशी आहे तुमच्या त्या ह्याच्यामध्ये. सो आय कॅन डाउनलोड दोज थिंग्स. हॉटेलचे वगैरे वाटतात रेसिडेन्शियल साठी व्यवस्थित बघून घ्या डाउनलोड करून. आता इथे डाउनलोड झालेले आहेत, बट ते रियूज साठी उद्या आपल्याला यूज करायचे, तर इथं जाऊन शो इन फोल्डर करायचं कधी पण, म्हणजे कुठं डाउनलोड झालेलं आहे ते. शो इन फोल्डर केल्यानंतर इथं ते डाउनलोडेबल जे असतील काल पण आपण केलेले दोन, कंट्रोल दाबून सिलेक्ट करायचे ते सगळे. राईट क्लिक करायचे त्याला, राईट क्लिक करून सिलेक्ट केल्यानंतर इथं कट ऑप्शन आहे. ओके, कट अदरवाईज आय कॅन कॉपी दिस. कॉपी करतो म्हणजे ओरिजिनल पण राहील तिथं. आणि जिथं तुम्हाला ऍक्सेस तुम्ही करू शकताय त्या फोल्डरमध्ये, जसं की आपण स्टडी डेटामध्ये सगळं काही आहे स्केचअप सॉफ्टवेअरमध्ये, स्केचअप आणि स्केचअप मॉडेल्स आपण इथं प्लेस केलेले आहेत. ओके, इथं राईट क्लिक करून आय कॅन वरतीच इथं पेस्ट करतो. ओके, इथपर्यंत आपण केलं होतं. किंवा तसंच आपण एखादा कट सेक्शन वगैरे इथं डाउनलोड करू शकतो. 1.2 BHK कट सेक्शन. इथं कट सेक्शन मध्ये बघायचं ते जर पूर्ण प्रोजेक्ट भेटला आपल्याला, तो अशा प्रोजेक्ट्स मध्ये पण आपण रियूज करू शकतो त्यातल्या गोष्टी. जसं की हा भेटलेला आहे. म्हणजे त्यातलं काय घ्यायचं असेल तुम्हाला पर्टिक्युलर गोष्ट, ते आपण घेऊ शकतो तिथं. सो आय गॉट द रेडीमेड थिंग्स ऑल्सो. ओके, जसं की आता हा सेट आहे कम्प्लिटली, आय कॅन डाउनलोड दिस स्केचअप फाईल.
म्हणजे या प्रोजेक्ट मधल्या काही वस्तू आपण आपल्या प्रोजेक्ट मध्ये कशा घ्यायच्या ते बघायचं आपल्याला. सो आय कॅन डाउनलोड दॅट like this 3D sections. I have that living room also. आता खूप सारे असल्यामुळे जास्त फाईल 22 MB ची फाईल आहे. आधीच्या कसे 8 MB किंवा केबी मध्ये फाईल होत्या. सिंगल सिंगल कॉम्पोनंट्स होते त्यात. आता याच्यामध्ये 22 MB आहे, कारण खूप सारे आहे. 27 MB आहे. तर त्याच्यामध्ये खूप सारे कॉम्पोनंट्स आहेत. नंतर शो इन फोल्डर करतो याला डबल क्लिक करून ओपन करतो. So we have opened that file. File versions trying to open was created in newer version of SketchUp. नवीन व्हर्जन मध्ये केलेलं आहे म्हणते ते. त्याच्यावेळेस आपण डाउनलोड करतो इथं, तरी झालेलंच आहे ते ओपन स्केचअप मध्ये होऊन जातं. सो कम्प्लिटली सेट इथं या प्रकारचा दिलेला आहे. आपण रूम कशी बनवायची ते तर बघितलं होतं त्या दिवशी. पुश पुल करून आपण रूम क्रिएट करतो. यातलं काय पाहिजे असेल मला, आय कॅन. आता ह्या दोघांना एक सेट बनवायचा, लेट सेट, किंवा या तिघांना, तर राईट क्लिक करून या तिघांना एक कॉम्पोनंट आपण करू शकतो. कॉपी केलं याला. आपला जो प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्ट मध्ये येऊन कंट्रोल व्ही, कॉपी पेस्ट, कंट्रोल सी अँड कंट्रोल व्ही, रोटेट. आता कारण व्ह्यू इकडं या साईडला सोफा दिलेला आहे, सोफा सेट, आणि याच्यामध्ये डुअर पण आहे. सो वी कॅन नॉट पुट दॅट. त्याला थोडस मूव्ह करावं लागेल इकडं. आणि सोफा, आता आपण याच्यातलं काय करू, आता यांनी जो सोफा वापरलाय, इथं एंट्रीला जागा पाहिजे आतमध्ये येण्यासाठी. तेवढी जागा, सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागतील तुम्हाला. जसं की हा सेट केला मी, कंट्रोल सी केलं याला, देन ओपन युअर प्रोजेक्ट अँड कंट्रोल व्ही, आणि याला या प्रकारे आपण रोटेट करून प्लेस, बघा इथं वरती प्लेस होतो हा असा. ओके, त्याला खाली इथं आणल्यानंतर आपल्याला इथं खाली प्लेस करायचं इथं. ओके, खाली क्लिक केलं, ओके. याला सेट केल्यानंतर इथून अशा प्रकारे याला सेटअप आपण देऊ शकतो. लक्षात द्या तुम्ही पण जरा. थोडंसं काहीतरी झाले का. सो याच्यामध्ये इथं डोअर असल्यामुळे याला सिलेक्ट करायचं परत, अँड क्लिक ऑन मूव्ह. याला आपण इथून लिटल बिट सेंटरला प्लेस करू, म्हणजे इकडे पण जाण्यासाठी जागा आपल्याला पाहिजे. आता ऑटोकॅड मध्ये प्लॅन मध्ये यायचं आपल्या, म्हणजे एक्झॅक्ट जो प्लॅन आहे आपला, जो आपण इम्पोर्ट केला होता, बरोबर, हा प्लॅन. याच्यामध्ये इथं जर मेजर केलं, टेप आधी घेऊन आपण इथून मेजर करतो, 9 इंच वॉल आहे का, येस इट्स 9 इंच वॉल. याच्यामध्ये यांनी जागा किती दिलेली आहे टोटल सोफाला, तर इथं यू कॅन सी 10 फीट. आपल्या प्रोजेक्ट मध्ये पण आपण त्याला किती जागा दिली पाहिजे, तिथं 10 फीट. सो टेप 3D मध्ये इथून हे अंदाजे इथून इथपर्यंत असं मेजर जर केलं, सो इट इज 7 फीट. म्हणजे आपण याला थोडस आणखीन एनलार्ज करू शकतो. तो हा जर सोफा मेजर केला मी फ्रॉम स्टार्ट टू एंड, सो 7 फीटचा आहे. ओके, सो रिअल व्ह्यूज आहे तो, ऍक्च्युअल तसा सोफा असेल तर 7 फीट मध्ये होऊन जाईल तो. बट लिटल बिट स्ट्रेच वगैरे करायचं असेल, सो आय हॅव ऑप्शन स्केल. आय कॅन थोडस हाईट तुम्हाला कमी वाटत असेल, हाईट वाढवू शकता, किंवा इकडून विड्थ. आता इकडे जायला जागा नाही आहे माझ्याकडे, तिकडे दरवाजा आहे. सो आय कांट गो ऑन दॅट साइड, आय कॅन स्केल ऑन दॅट साइड. आय हॅव टू स्केल ऑन लेफ्ट साइड, आय हॅव बिट स्पेस. अँड इफ यू वॉन्ट दॅट डिलीट समथिंग फ्रॉम हेअर, हा एक कॉम्पोनंट आहे, आय कॅन जस्ट डबल क्लिक ऑन हेअर, सिलेक्ट करू शकतो, हा बघून जो पण आहे सिलेक्ट अँड डिलीट.
आणि परत बाहेर क्लिक करायचं या बॉक्सच्या. सो कॉम्पोनंट हा खूप महत्वाचा विषय आहे. क्लिअर? आय हॅव दिस हम्म. कलरफुल सोफा हेअर नाव. मग असे आपण टीव्ही युनिट डाउनलोड केला होता किंवा दुसऱ्या प्रोजेक्ट मधून कॉपी केला होता, त्याला आपल्याला प्लेस करायचं आहे. आता सोफा या साईडला आहे, सो टीव्ही युनिट ऑफ कोर्स ऑन, इट शुड बी ऑन समवेअर हिअर. ओके. किंवा मोठा हॉल असेल, खूप खूप मोठा असेल, 20 एक फुटाचा सपोज, सो यू कॅन प्लेस दॅट सोफा ऍट मिडल ऑल्सो, डायरेक्टली. म्हणजे इथून डायरेक्ट जायला एंट्री आय कॅन प्लेस, बट आता इथं एवढा मोठा पण नाही, असं इथं प्लेस करू शकतो तुम्ही समजा लाईक दिस. आणि इथं टीव्ही सेट या प्रकारे पण करू शकता. बट या केसमध्ये काय चुकलं इथं, हे फ्रेम्स फ्रेम्स वी कॅन, हे लाईव्ह वाटत नाही, म्हणजे रिअल वाटत नाही इथं. सो डबल क्लिक, सिलेक्ट, 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 बाहेर क्लिक. कळालं? दुसऱ्याला आपण पाठीमागून डिसिलेक्ट. नाव ओरिएंटेशन ऑफ दॅट टीव्ही युनिट. टीव्ही युनिट आपण पण आधी बनवलेला आहे, तुम्ही बनवला का नाही आय डोंट नो, बट बनवायला सांगितलं होतं सगळ्यांना टीव्ही हो हो. युनिट असाइनमेंट मध्ये आपल्याला. टीव्ही इथं हम्म. पण टीव्ही युनिट दाखवलेलं नाही त्यांनी, ऍक्च्युली पूजा एरियासाठी त्यांनी कव्हर अप केला होता तिथं. हम्म. आपण ह्याला काय करू, रोटेट करावं लागेल मला आधी. याला सिलेक्ट करा, ज्याला रोटेट फिरवायचंय, रोटेट वरती जावा, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, अँड रोटेट करताना 90 डिग्री मध्ये रोटेट झाला पाहिजे तो. डिसिलेक्ट केले याला. नाव आय कॅन मेजर दिस काउंटर. 13 फीट, आपली रूम पण तेवढी नाही वाटत, 13 फुटाचा आहे ते टोटल. ओके. आणि टीव्ही जर काउंट केला मी इथून, टीव्हीचा आहे आपला 8 फुटा, म्हणजे दिस इज नॉट रिअलिस्टिक. म्हणजे असू पण शकतात, पण आपल्या ह्या हॉलच्या हिशोबानं वी कॅन नॉट पुट दॅट huge size TV. So I have to reduce its size. Select it here and we have a scale option. थोडंसं मिनिमाइज करा, सिलेक्ट. किंवा इथं तुम्ही रेफरन्स साठी असे अंदाजे लाईन्स पण किती क्रिएट करू शकता, किती पाहिजे तुम्हाला. जसे की 7 फीट टाकलं, एवढ्यामध्ये टीव्ही युनिट पाहिजे, किंवा ऑटोकॅडचा प्लॅन असतोच आपल्याला. सो याला सिलेक्ट करा, मूव्ह करा इथून, किंवा तुम्ही बनवलेला टीव्ही सेट जो असेल तुम्ही इथं लावू शकता. तो आता एक्झॅक्ट मला 7 फीट करायचा आहे, तो 7 फीटची लाईन आहे नाही. ओके. तर त्या केसमध्ये मी काय करेन, याला सिलेक्ट अँड स्केल. लिटल बिट असं ऍडजस्टमेंट आपण करू शकतो, जेणेकरून रिअल इफेक्ट असला पाहिजे ते. हाईटला पण तसंच कॅप्चर करू शकता तुम्ही. ओके. सपोज टेबलची हाईट तुम्हाला एक्झॅक्ट ठेवायची, तर टेप घेतला मी इथून वरती, 2 फीट ठेवला सपोज, 2 फीटचा. ओके. सो आय कॅन क्लिक आणि स्केल हाईट वाढवू शकता त्याची परत. ओके. सो वी हॅव कम्प्लिटेड आवर लिव्हिंग ड्रॉइंग एरिया. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एरियामध्ये जर जाऊ, तर इथं कुठली रूम होती आपली, गेस्ट रूम. आता याच्यामध्ये इथलं वॉल पुश केलेली नाही. ओके. तर डबल क्लिक करावं लागेल, कारण डायरेक्ट पुश होणार नाही इथून. So याला डबल क्लिक करावं लागेल. इथं डबल क्लिक केल्यानंतर वी कॅन पुश दॅट अप टू दॅट हाईट. इथं पण राहिलेलं आहे, पुश दॅट अप टू दॅट हाईट. इथं काय आहे, 3 फीट उचलावं लागेल सील हाईट. इथं पण 3 फीट उचलावं लागेल. टेप घ्यायचा परत. इथं ओपनिंग आपली सपोज 4 फुटाची आहे, 4 फीट. पुट द लाईन इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत पुश करायचं याला, इथून कनेक्ट, इथून कनेक्ट. इथून पण ओपनिंग आहे, ओपन किचन आहे, तरी पण तिथून आपल्याला वरती क्लोज करून घ्यावं लागेल. सो जवळपास टेप घ्या
वरून खाली 3 फीट जरी आलं तरी चालेल, तेवढंच पडणार आहे. 3 फीट. पुट द लाईन, डिवाइड दॅट, पुश दिस अप टू दॅट सेक्शन. बाहेर क्लिक करा. इथं पण एक राहिलेला आहे, डबल क्लिक. ओके. तसंच मग इथं पण राहिलेलं आहे. बघा, कॉम्पोनंटच्या मध्ये आहे मी, म्हणून ते इझिली होत आहे. तुम्ही काय करता, इथं बाहेर क्लिक केल्यावर इथून टेप घेता इथून. आता मी कॉम्पोनंटच्या बाहेर आहे. आता तुम्ही जर इथून टेप घेतला आणि इथं किती टाकला, इथून 3 फीट, आणि इथून लाईन डिवाइड केली, इट इज नॉट गोना पुश. वाय? त्यानं ऍक्च्युअल त्या सरफेसला डिवाइडच नाही केलं. बरोबर. तर ते काहीच वर्क करणार नाही. तर हे डिलीट करा, Ctrl+Z. ह्या सरफेस हे ग्रुपच्या मध्ये आहे. ते डबल क्लिक करून आतमध्ये जावा. त्याच्या आधी आतमध्ये गेल्यानंतर मगच ते काउंट होईल. 3 फीट आणि बरोबर इंटरसेक्शन टू इंटरसेक्शन. नाव हा सरफेस वेगळा झाला. आय कॅन पुश दॅट अप टू दिस वॉल. ओके. सो जे राहिलेलं असेल ते कम्प्लीट करूया. त्याच्यानंतर इथं टेप इथून घेतला आपण, इथून 3 फीट. लाईन, लाईन टाका, याला पुश करा. इथे एक वॉशरूम आहे, इथं 2 फीट हाईट देऊ. इथं 2 फीट. एंटर. रोटेट. त्याच्यामुळे माऊस फंक्शन जसा तुम्हाला परफेक्ट असेल कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये, तेवढं फास्ट वर्क करता येतं. बाहेर क्लिक करा झाल्यानंतर. आता हे कॉम्पोनंट जर डिलीट होत असतील तर ते कॉम्पोनंट आपण त्याच्या बाहेर टाकलेलं आहे. कॉम्पोनंट मध्ये ना, म्हणजे ह्या प्लॅन मध्ये नाहीत ते. हे फर्निचर डबल क्लिक करून हे बघा, हे डिम होत आहे, म्हणजे हे बाहेर आहे त्याच्या. फर्निचर्स कुठे आहेत, आपण वरून टाकलेत ना, त्या कॉम्पोनंट मध्ये जाऊन नाही टाकलेले आपण. म्हणजे ज्यावेळेस मी हे सिलेक्ट करून जर डिलीट करेल, फर्निचर डिलीट नाही होणार. किंवा फर्निचर एखादा डिलीट करेल तर प्लॅन डिलीट नाही होणार. कारण दिस इज सेपरेट कॉम्पोनंट. म्हणजे वॉल्स सपोज ब्रिक वर्क जे आहे ते एक सेपरेट आहे, आणि बाकीचं जे फर्निचर तुम्ही टाकताय ते इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट्स आहेत. अशा प्रकारे ते वर्क आहे. नाव चला, आता थोडस फास्ट मध्ये लिहितो पुढचं. आता काय राहिलं याच्यामध्ये, लेट्स से की ही कार, आपल्याला कार राहू द्या, बाहेरचा आहे. सोफा झालेला आहे. एखादा फुटबॉल वगैरे कुठं सॅम्पलला टाकायचं असेल, मोर रिअलिस्टिक साठी असे काही कॉम्पोनंट्स आपल्याला टाकावे लागतात की जास्त रिअल वाटावं ते. रेसिडेन्शियल त्या कशाचा प्रोजेक्ट आहे त्या हिशोबाने कॉम्पोनंट्स टाकायचे. म्हणजे घर असेल तर घरात थोडेफार आर्टिकल्स टाकू शकता. ऑफिस असेल तर ऑफिसचे इक्विपमेंट्स, स्टेशनरीज वगैरे. मूव्ह करताना सिलेक्ट करायला मूव्ह करा, बॉटमहून उचला कधी पण. कारण बॉल इज प्लेस्ड ऑन फ्लोअर, त्याच्यामुळे वरून नाही उचलायचं, खालून उचलायचं याला. म्हणजे बरोबर ह्या जिथे ठेवायचं तुम्ही तिथे प्लेस करू शकता त्याला. गिटार वगैरे काय ठेवायचं असेल यू कॅन ऍड दिस. आणि रोटेट करून बघायचं नेहमी. आणि वरून वाटतं आपल्याला सगळं काही प्लेस आहे व्यवस्थित, बट वेन एव्हर रोटेट दॅट, ते प्रॉपर ग्राउंडवर आहे का ते चेक करणं खूप महत्वाचं असतं. कारण आपल्याला प्रोजेक्ट फिरवून असा दाखवावा लागतो, असं 3D मध्ये टोटल. हे बघा तुमचा प्रोजेक्ट असं. कारण त्यावेळेस ते असं हवेत नाही दिसलं पाहिजे. सो गाईडलाईन्स वेळोवेळी इथे डिलीट करू आपण, ग्रुपमध्ये जाऊन, कॉम्पोनंट मध्ये जाऊन, म्हणजे जेणेकरून अडचण येणार. सो नाव बेड, डायनिंग सेट मगाशी डाउनलोड केला होता आपण. ओपन युअर प्रोजेक्ट, ऍड, रिलीज. रिलीज केल्यानंतर ह्याच्यामध्ये कसं असं फ्लोअर वगैरे पण येतो, त्यांनी बनवून ठेवलेला. आपल्यासाठी नाही बनवलेलं त्यांनी ऑब्विसली. बरोबर. तर ते आपल्या हिशोबाने कस्टमाइज करायचं. डबल क्लिक करून फ्लोअर सिलेक्ट, डिलीट. काही एक्स्ट्रा लाईन्स राहिले असतील ते पण डिलीट. ग्लास होता का तो? ग्लास डिलीट झाला. मटेरियल्स नाही वाटतं.
क्लास खूपच ट्रान्सपरंट दिला त्यांनी. आता तो मला सपोज तिथं मटेरियल आहे की नाही ते सिलेक्ट करायचं. तर हे बघा, हे मोठा एक ग्रुप आहे, म्हणजे सगळ्या चेअर वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत. जोपर्यंत तो पार्ट पर्टिक्युलर सिलेक्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला डबल क्लिक करत जायचंय. डबल क्लिक केलं, आता इथं हा सिलेक्ट झाला, याला डबल क्लिक केलं परत, आता हा सरफेस सिलेक्ट झाला. म्हणजे बघितलं किती आपण डबल क्लिक करून तिथपर्यंत आलो. नाव गो टू द पेंट बकेट आणि इथं रिप्लेस केलं याला, डिसिलेक्ट. आता बाहेर क्लिक करायचं, बाहेर क्लिक. जितक्या मध्ये आलात, म्हणजे सपोज लेट्स से की एक चेअर मला डिलीट करायची आहे. सो इथून जर डिलीट केलं तर कम्प्लिटली डिलीट, कंट्रोल झेड. त्याच्यामुळे डबल क्लिक करा. ती चेअर पर्टिक्युलर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला डबल क्लिक करावं लागेल. अंडरस्टँड? सो दिस इज कॉम्पोनंट आणि ग्रुप. हे एकदा कन्सेप्ट समजला स्केचअप मध्ये, यू कॅन इझिली वर्क. सिलेक्ट केले याला, आता याला मूव्ह करतो थोडस. हे बघा, हा कॉम्पोनंट पूर्ण इथून इथपर्यंत दाखवतोय, कारण इथं पण काहीतरी त्या कॉम्पोनंट मध्ये फोटो आहे फायनल रेंडर करून टाकलेला त्यांनी. सो आय कॅन डबल क्लिक अँड डिलीट दिस. म्हणजे कॉम्पोनंट फक्त आता एवढाच राहील. म्हणजे ह्याला इझिली आपण ग्राउंडने उचलू शकतो आणि जिथं तुमचा एरिया असेल तिथे त्याला प्लेस करू शकतो. रोटेट करून बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड. मूव्ह करा थोडस रोटेट करून वरती. तर रोटेट करून बघायचं नेहमी ग्राउंड वरच आहे का चेअर वगैरे. डिसिलेक्ट. आता लॅगिंग चालू झालं. वी कॅन ऍड कंपोनंट्स. सो हे आपण जे ऍड करतोय पर्टिक्युलरली काय ऍड करतोय, कारण याला इंडिव्हिज्युअल रूम आपण बाहेर काढून त्याचं इंटेरियर आपण बनवू शकतो. म्हणजे पर्टिक्युलर तुम्हाला लिव्हिंग रूमचा द्यायचा आहे. सो आय हॅव ऑलरेडी लिव्हिंग रूम, त्यालाच परत तेवढंच रूम बाहेर काढून आपण त्याचं इंटेरियर बनवू शकतो. कळालं? त्याच्यानंतर आपल्याला इथं लेट्स से की फ्रेम्स, आय नीड्स टू यूज दॅट फ्रेम. ड्रॅग, रिलीज. शक्यतो ज्या प्रोजेक्ट वरती वर्क करत आहात तेच प्रोजेक्ट ओपन ठेवा, बाकीचे क्लोज करून टाकायचे, कन्फ्युजन होत नाही. आता याला काय करावं लागेल, फ्रेम्स. पहिले तर खूप ह्यूज साईजेस आहेत. ऍक्च्युअल जर प्रोजेक्ट बघितला आपण आपण ओरिजिनल काम करतो इथून इथपर्यंत 10 फीट आहे. बट दिस फ्रेम्स आर साईज बघितली का याची, इथून हे जरी बघितलं आपण 20 फुटाची फ्रेम. हे बॅनर बिनर असतात मोठे चौकात लावलेले, घरात फ्रेम लावू शकतो काही आपण. स्केल करावं लागेल त्याला. सो पॉवरफुल टूल आहे आपल्याकडे. त्याला आधी तर फिरवावं लागेल, उभं करावं लागेल. रोटेट दॅट. आता रोटेट करताना आपण ग्राउंडनी जर रोटेट केलं तर ते असं फिरतं. सो हाऊ आय कॅन रोटेट दिस, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे तुम्हाला की आपण रोटेट कसं करतो त्याला. सरळ करून नाव इथं आलेलं आहे. ठीक आहे. आता याला उभं रोटेट करायचंय मला. सो व्हॉट इज द प्रोसेस, टेल मी एनिवन. उभं करायचं याला. येस, ऍरो तिथपर्यंत आलं. रोटेट मध्ये ज्यावेळेस जातो आपण, हे ब्ल्यू ज्यावेळेस येतो ते आपण असं फिरवतो ग्राउंडवर हॉरिझॉन्टल. बट आय वॉन्ट वर्टिकल, सो आय कॅन चेंज द ओरिएंटेशन ऑफ दॅट. ओके, ग्रीन आलं, लेफ्ट ऍरो, आय कॅन चेंज द ऍक्सिस प्लेन. फर्स्ट पॉइंट क्लिक करायचा आहे पहिल्यांदा, याला सिलेक्ट करा ज्याला रोटेट करायचंय. देन गो टू द रोटेट ऑप्शन, यूज लेफ्ट ऍरो, फर्स्ट पॉइंट स्ट्रेट सेकंड पॉइंट द्यायचा आहे. अँड देन 90 डिग्री जसं आलं कलर स्नॅप होतं ते ऑटोमॅटिक, तिथं क्लिक करायचंय. 90 डिग्री आलं खाली, जस्ट क्लिक स्पेस. नाव नेक्स्ट क्वेश्चन, आय कॅन स्केल. डायगोनली स्केल करा पहिल्यांदा याला. स्केल फॅक्टर पण आपण खालून टाकू शकतो, म्हणजे किती तुम्हाला कमी करायचंय. जसं की 0.5 टाकलं मी, म्हणजे आहे त्याच्या हाफ झालं. परत 0.5 टाकलं, आहे त्याच्या हाफ झालं. आता ऑब्व्हियसली आय कॅनॉट यूज दॅट टोटल 5 फ्रेम्स इन सिंगल फ्रेम, सिंगल रूम. तुम्हाला यूज करायचं यू कॅन यूज, बट मला त्यातलं फक्त सिंगल फोटो पाहिजे, सिंगल फ्रेम पाहिजे. ऑब्व्हियसली डबल क्लिक, जी पाहिजे ती ठेवा, बाकीचे
आय थिंक यांनी कॉम्पोनंट व्यवस्थित नाही केलेले. हे कॉम्पोनंट्स नाहीत. सो तरी पण याला आपण सिंगल असं, हे सिलेक्ट होत नाही ना, असं सिंगल क्लिक केल्यावर त्यांनी फ्रेमला कॉम्पोनंट नाही केलेलं प्रत्येक. सो आय कॅन सिलेक्ट लाईक दिस. एकच फ्रेम आता राहिली. सो सिलेक्ट दिस, मूव ऑप्शन. आता ऑब्व्हियसली आपण ही प्लेस कुठं होणार आहे, सपोज मी याला बेडरूम मध्ये ठेवणार आहे. म्हणजे असं ह्या हिशोबाने रोटेट केलं आपण, याला परत रोटेट करतो मी थोडस, फर्स्ट सेकंड अँड 90 डिग्री. तो इथे बेडरूम इथं आहे आपली. मूव. आता मूव करताना कुठूनही असं मूव करायचं नाही, बरोबर प्लेस करता येत नाही तिथे तेव्हा मध्ये गेलं ते, बरोबर. सो वेन एव्हर पिकिंग दॅट, आता मूव, बॉल वगैरे आपण खालून मूव केला होता. आता ही फ्रेम किंवा वॉच असेल, ओके, ते कशी मूव करावं लागेल मला पाठीमागे, कारण पाठीमागचा फेस वॉलवरती येणार आहे. कळालं का? हे पाठीमागचं, हे इथून उचलायचं पाठीमागचा फेस. हा फेस आपण डायरेक्टली या फेसवरती इथं प्लेस करू शकतो. कळालं का? क्लिक हिअर, मूव लिटल बिट ऑन दॅट साइड अँड स्केल. म्हणजे असंच तुम्ही वॉच वगैरे पण ऍड करू शकता, जसं तुम्हाला करायचं. मूव्ह करताना पण पाठीमागून मूव्ह करा, प्लेस करा. तुम्ही याच्यात फोटोज कुणाची लावू शकता, त्याच्यानंतर परत सांगितलं. बेडचं साईज मला हाईट थोडी कमीच वाटायला, सो आय कॅन डिलीट दिस बेड. बेड वाटत नाही व्यवस्थित. चला, हे बेड जो आहे तो बघू अजून तो कसा आहे. यातलं काय घेतलं आपण, हा याच्यात पण आहे बेड. कंट्रोल सी, प्लेस. हे रेंडरिंग इमेज टाकलेली असते, याला डिलीट करा पहिलं तर. हे पूर्ण रूम आहे आपली, याला डिलीट करा स्लॅबला. याला पण डिलीट करा, याला डिलीट करा, जे पाहिजे तुम्हाला इथून ते ऍक्सेस. कर्टन वगैरे काय घ्यायचं असेल तुम्हाला, डबल क्लिक करून कर्टनचा सेट, कंट्रोल सी, ओपन युअर प्रोजेक्ट. कंट्रोल व्ही, कर्टन टाकलं, डिसेलेक्ट. परत हा सेट घ्यायचा मला. या सगळ्यांना एकदाच घ्यायचं असेल तर या सगळ्यांना एक कॉम्पोनंट करा. म्हणजे 4-5 वेगवेगळे आहेत ना ग्रुप, त्याला मेक कॉम्पोनंट क्रिएट. म्हणजे हा पूर्ण एक सेट झाला. आता कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. सिलेक्ट. अजून काय राहिले? बेड. बेड तर हा दिलेला आहे आपण. मूव. आता बेड मूव करताना बॉटम न्यूजला डायमेन्शन्स बघायच्या आधी टेप लावायचा. टोटल लेंथ ऑफ द बेड इज 13 फीट. क्लिअर. क्लिक करा याला. रेफरन्स साठी आय कॅन हॅव लाईन 6 फीट. क्लिअर. सिलेक्ट. आधी डायगोनली मूव्ह करायचं त्याला, त्या लाईनच्या जवळ
इथे प्लेस केलं. सिलेक्ट स्केल, मूव, मूव करून ठेवा त्याला. ठीक आहे, बाकीचे जे कॉम्पोनंट्स आहेत, सिलेक्ट, मूव, पुण्याला उचला, डिसिलेक्ट, डबल क्लिक, सिलेक्ट दिस, डिलीट. जे अननेसेसरी वाटत आहे तुम्ही डिलीट करू शकता त्याला लगेच. परत हा एक सेट उचलला, याला कॉर्नर उचलून दिलं, ते ठेवून दिलं. याला स्केल करायची गरज नाही, ओरिजिनल रिअल साईज वाटत आहे. रूमच्या हिशोबानेच ओळखायचं. म्हणजे तिथे चेअर असेल तर किती साईजची असेल तसं स्केल करायचं याला. आणि रोटेट करून बघायचं ग्राउंड वरतीच प्लेस आहे का. क्लिअर. तर या हिशोबाने सगळं काही तुम्हाला बाकीचे मी कम्प्लीट करून घेतो एक एक. तुम्ही पण कम्प्लीट करून घ्या पूर्ण प्रोजेक्ट. म्हणजे कट सेक्शन आपल्याला याचा टॉप व्ह्यू जर बघितला आपण, सो हा पूर्ण फर्निचर लेआउट सोबत थोडासा टिल्टेड, हा हे असंच वाटतं. हे असा पण प्लॅन तुम्ही एखाद्याला रिप्रेझेंट करू शकता हम्म. ऑटोकॅड पेक्षा. ठीक आहे, हो बाकीचं हो. जे आहे ते कम्प्लीट करू आपण. आता कर्टन, जसं की आता इथं सिलेक्ट केलं, याला मूव, उचललं, होऊन गेलं. हम्म. Now here I have bed. सेव्ह करत जावा, कंट्रोल एस. प्लॅन मध्ये बघायचा बेडची ओरिएंटेशन कशी दिली आहे त्यांनी. इथं अशी दिलेली आहे हॉरिझॉन्टली. सो इथं आपण याला मेजर करून घेऊ आधी किती आहे. 7 बिट थोडंसं याला स्केल, आय गेस हा बेड आपण इकडे लावू. हा. आणि हा वाला बर. मोठा साईज आहे ते. स्केल, रूम लहान आहे तू त्या हिशोबाने नाही बसणार.